तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा. ते रतन अरे सापडलं का बुवा? राणीने गोट्या घेऊन येतात. गोट्याला फोन आलेला. सापडलं बुवा. हळूहळू ऐक अवसर का ताई नका ना काळजी सापडली की बुवा आता. अरे रतन कुठं आहेत बुवा? ती बघा आली. गरम खुर्ची खुर्ची घेतात. खुर्ची घ्या इकडे कुठे? अरे राणे काय झालं? आऊ ऐका माग अगं कुठं होतं का? काय करत होतं तू? इथे पाणी आणता. पाणी आण कुठं? अगं कुठं गावलं? आई तू मागं सरळ बरे मध्ये मध्ये करू. आणि मी पाचते आई मागव तू मागव. हो हो कुठे गेला होता तुम्ही? राणी अगं कुठं गावलंय काय सांग तरी मला. आई तुला म्हणलं ना एकदा अजिबात हात लावायचं नाही. मागव. आई तुला कळतंय का तुझ्या या रोजच्या भांडणामुळे आणि तुझ्या टोमण्या मारण्यामुळे आज काय झालं असतं? अगं केवढ्यात पडलं असतं ते. पण नाही तुला नाही कळणार ना कारण तुला तुझंच खरं करायचं असतं. तुला दुसऱ्याचं काय ऐकायचंच नसतं. आता काय सावरासावर करू नकोस. अगं तुझ्या या टोमण्यामुळे जीव जाईल एखाद्याचा. आज तुझ्यामुळे गाडी खाली येतात. गाडी खाली? हो हो कुठं लागलं नाही ना तुम्हाला? काय काळजी दाखवायची गरज नाही. एवढीच काळजी असते ना तर नसती भांडली तू त्यांच्याशी. कोणी हात लावायचं नाही माझ्या भावांना. मी बघेल त्यांचं काय ते. राणी जाऊ दे की सोडा तर तो विषय. अगं राणी घर म्हणले की एवढं थोडं कुरबुऱ्या होणारच ग. अगं राणी बोसने आधी आत घेऊन जा. त्यासनी जेवायला दे आणि तू पहिली शांत हो. अरे कसं शांत हो राहतात? ते बरोबर आहे ना. घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. पण किती रोजची जी कटकट आहे ना. अगं तो माणूस एवढा राब राब राबतो आमच्यासाठी. एवढा कष्ट खातो एवढं काम करतो एवढं सहन करतो तरी कळत नाही ना. उठता बसता नुसतं टोमणे मारत असते. काहीतरी हिनवत असते त्यांना. आज जर माझ्या भावांना काय झालं असतं ना राई की तुझ्या बरोबर आयुष्यभर बोलले नसते. राणी आई बरं नंतर बोल. आधी आपण बुवांना शुद्धीवर आणू. बुवा बुवा उठा. बुवा बुवा उठा ना.